एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उन्हाळा आला की आंबा खाण्याचा वेळ कोणाला नसतं. तर आज आपण बनवतोय एकदम मऊ, जाळीदार आणि झटपट होणारा रवा मँगो केक. ना मैदा ना अंड, फक्त घरच्या साहित्यात तयार होणारा हा रवा मँगो केक. आता इथे आपल्याला एक आंबा त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर आंब्याचा इथे फक्त आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि शक्यतो हापूस किंवा केशरच आंबा वापरायचा आहे. यामुळं केकला नैसर्गिक गडद पिवळा रंग आणि छान सुगंधसुद्धा येतो. त्यामुळे इथे आपल्याला हापूस किंवा केशरच आंबा वापरायचा आहे. आता इथे आपल्याला अंदाजाने 1 वाटीभर गर निघेल इतपत आपल्याला आंबाचा गर काढून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी रवा घालायचा आहे. तर रवा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे. नंतर अर्धी वाटी साखर घालायची आहे, पाव वाटी दही, पाव वाटी तेल घालायचे आणि इथे आपण आता आंब्याचा गर घालणार आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि अगदी किंचित मीठ घालायचे. आता हे मिक्सरला फक्त एकदा फिरवून घ्यायचे, फक्त हे मिक्स झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हा रवा आपल्याला किमान 20 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, रवा छान फुलतो, त्यामुळे केक कडक होत नाही. त्यामुळे आपल्याला इथे आता हे 20 मिनिटांसाठी आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता 20 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे, तर थोडासा रवा असा घट्ट होतो. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा आणि 3 ते 4 चमचे फक्त दूध घालायचे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यानंतर मिश्रण जोरात फेटायचं नाही आहे, हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करायचे. तर एकदम हलक्या हातानेच हे मिक्स करून घ्यायचे, जास्त जोरात सुद्धा फेटायचं नाही. आता मी इथे केक 3 तयार करून घेतला होता, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि एकदम कमी साहित्यात आपल्याकडं घरगुती जे साहित्य असतं त्यामध्येच तयार होणारा हा रवा मँगो केक आता एकदा टॅप करून घ्यायचं आहे. आता वरून थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे किंवा टुटी फ्रुटी घालायचे. तर मी इथे दोन्ही घालते, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता. आता इथे आपण भरपूर प्रमाणात घालतोय, म्हणजे मुलांनी ते बघितल्यावर लगेच खाण्याची इच्छा होते आणि मुलांना सुद्धा अशा गोष्टी फार आवडतात. तर इथे आपण तयार करून घेतले. आता कढई आपल्याला 10 मिनिटे गरम करून घ्यायची आहे. तर मी आधीच 10 मिनिटांसाठी गरम करायला ठेवली होती आणि गरम करून घेणे खूप महत्त्वाचं आहे, कारण थंड कढईत केक ठेवला तर तो व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळे आपल्याला 10 मिनिट कढई आपल्याला स्टँड ठेवून अशी गरम करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला केक टीन त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. तर 30 ते 35 मिनिटांनी बघायचं आहे. तर बघा, केक पण छान फुलला आहे. तर इथे आपल्याला एक टूथपिक घेऊन चेक करायचं आहे. तर केक तयार झाला आहे. आता इथे आपल्याला भांडं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आता केक गरम असताना काढायचा प्रयत्न करायचा नाही, तो हमखास तुटतो. केक पूर्णपणे थंड झाला की त्याच्या कडा आपोआप मोकळ्या होतात, मगच तो आपल्याला सुरीने कडा सोडून घ्यायच्यात. आणि आता इथे एका प्लेटमध्ये आपल्याला केक काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आली आणि रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे. तर इथे आता आपण कट करूया. तर तयार आहे हा आपला सुपर सॉफ्ट रवा मँगो केक. एकदा बनवून बघाच, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर कशी वाटली साधी सोपी मँगो केक रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.